मित्रहो, त्याच्याबद्दल थोडंसं पहिल्यांदा मी सांगेल, कारण दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मधली त्याची एक आठवण आहे. ती आठवण मी सांगतो याकरता, कारण जहील कालिया नावाचा पाकिस्तानचा गोलंदाज ज्यावेळेला 2018ची जी 10PL झाली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरला होता आणि अख्ख्या स्पर्धेमध्ये त्याला एक 6 का एक 4 सुद्धा कोणी मारला नव्हता. परंतु त्यानंतरची जी 10PL झाली ते स्टेडियम, तेच दुबईचं शारजा इंटरनॅशनल स्टेडियम, ज्याच्यामध्ये जगातील सगळ्यात जास्त वनडे मॅचेस झालेले आहेत. परंतु गोलंदाज तोच होता पाकिस्तानचा जहीर कालिया, ज्याने त्या अगोदरच्या पर्वामध्ये 10PLचं मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं. पहाटेचे 3:30 वाजले होते. कॉमेंट्रीला मी होतो, त्याच्यामुळे आवर्जून सांगू शकतो, 3 लगातारचे षटकार, 2 हरवलेत, अजून सापडले नाहीयेत. मारणारा श्रेयस कदम, पाकिस्तानच्या जहीर कालियाचं कालिया मर्दन करणारा श्रेयस कदम, आपण सन्मान करतोय या मुंबईच्या सिक्सर किंगचा, आपला श्रेयस कदम. रमन नाखवा यांना विनंती असताना आपण या ठिकाणी यायचंय. उपन अक्वाया आपण देखील यायचंय. सिक्सर किंग का म्हटलं जातं, भाऊचा पॅटर्न थोडासा अलग आहे. मारतो तर लांबच मारतो आणि कसा हेलिकॉप्टर मारतो तर जबरदस्त मारतो श्रेयस कदम. वाह, हा मुलगा जिथे तिथे जातो ना आपल्या महाराष्ट्राचं नाव करतो. आता त्या जहीर कालियाच्या स्वप्नात सुद्धा श्रेयस कदम येत असेल पाकिस्तानच्या बॉलरच्या, असा आपला श्रेयस. ठिकाणी करणार आहोत. मित्र हो, आज आपल्या भेटीला 2 शब्द बोलणार ना, त्याच्याशिवाय त्याला सोडणारच नाही. चला श्रेयस, लगेच 2 शब्द बोलूया देखील. श्रेयस, पहिली गोष्ट कसं वाटतंय या अर्नाळाकरांचं क्रिकेट प्रेम आणि हा सन्मान आणि ही जी क्रेज इकडे आहे, श्रेयस तुझ्याकडून ऐकायला आवडेल. सर्वप्रथम तर मी राकेश तामोरेंचं आणि इकडे ज्यांनी मला बोलवलं त्यांचा खूप आभारी आहे. आणि अशी स्पर्धा फार कमी होते इथे, आणि म्हणजे पहिला लास्ट टाइम पण आलेलो इकडे आणि आज देखील आलोय खेळायला, बघायला स्पर्धा ही. फार आनंद वाटतो की एवढे प्रेक्षक देखील आवर्जून, आता 7 वाजले तरी आवाज एवढे प्रेक्षक आहेत स्पर्धेसाठी आणि खूप सपोर्ट आहे. तर असं क्रिकेट चालू राहिलं पाहिजे. आम्हाला मी नेहमी येत राहीन स्पर्धा. आणि श्रेयस काय म्हणाल, जे टॅलेंट तुम्ही पाहिलं तर मला सुद्धा याच्यातील काही खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या टीम मध्ये दिसतील. नक्कीच दिसतील, कारण मी आता बघितलं की 4 ओव्हर मध्ये 76 रन मारले. सोपं नाही की या बीचवर क्रिकेट खेळणं इझी नाही, कारण मी पण 4-5 बॉल खेळलो. मला देखील थोडा वेळ लागला इथे समजायला क्रिकेट. तो इकडेच्या प्लेअरला हॅट्स ऑफ आहे की त्यांनी खूप छान बॅटिंग केली आणि दोन्ही संघांचं देखील आभारी आहे की त्यांनी खूप चांगली परफॉर्मन्स करून फायनलला पोहोचले. श्रेयस, विचारायची मला कधी संधी नाही मिळाली, परंतु आज विचारतो. श्रेयस, ज्यावेळेला जहीर कालिया बॉलिंग करत होता पाकिस्तानचा आणि शारजाचं स्टेडियम होतं आणि ते जे 3 षटकार मारलेत, किंवा तुला माहिती होतं का हा मोठा बॉलर आहे, किंवा तो जो विक्रम ज्यावेळेला झाला आणि त्याच्यानंतर तुझा कौतुकाचा वर्षाव देखील झाला, तर त्याच्याविषयी तो जो क्षण होता ना ते ऐकायला आम्हाला आवडेल. क्षण असं काय नव्हतं की एक स्पेशल मुवमेंट होतं की मी इंडियाला रिप्रेझेंट करत होतो आणि फार माझा अभिमान वाटत होता की मी शारजा स्टेडियममध्ये प्रथम तर मी गेलेलो. तर माझ्या मनात एकच होतं की आपण भारतातून गेलो बाहेर देशामध्ये, तर स्वतःचं नाव झालं पाहिजे, आपल्या इंडियाचं नाव झालं पाहिजे. तर मी जेव्हा गेलो 1-2 बॉल खेळलो तेव्हा फार असं वाटत होतं की मी 6 मारेन की नाही, पण थोडा आत्मविश्वास होता, थोडा सपोर्ट होता घरच्यांचा देखील. आणि तो सपोर्ट मी 1-2 बॉल खेळलो तेव्हा असं वाटलं की सर आता आपण काहीतरी या ग्राउंडवर आलोय, काहीतरी अचीव्ह केलंय, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलोय. तर तेव्हा जे पहिला बॉल टाकला खूप जोरात टाकलेला बॉल, तेवढा इझी नाही त्याला एवढं मारणं, पण आपण देखील काही कमी नाही. सो आपण प्रयत्न केले चांगला करण्याचं. आणि जेव्हा पहिला मी 6 मारला तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की आता मी याला आरामात मारू शकतो. तेव्हा 2 6 मी त्याला ग्राउंडच्या बाहेर मारले. श्रेयसने हे सांगता सांगता एक सांगितलंय, समोरचा कोणी असू देत, आपण कोण आहे ना हे स्वतःला माहिती पाहिजे, आणि श्रेयसने ते करून दाखवलंय. तेच खूप बरं वाटतं की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतो, बाहेर जातो तेव्हा आपला परफॉर्मन्स होणं फार गरजेचं असतो आणि स्वतःमध्ये बिलीव्ह ठेवलं तर आपण काही करू शकतो. तर हेच क्रिकेटने शिकवलंय. वा,
श्रेयस असंच खेळत राहा, आपल्या मुंबईचं, अख्ख्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारत देशाचं नाव करत राहा. आणि श्रेयस इकडे आला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजूयात ना. क्या बात आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जे आज या ठिकाणी